मागच्या लेक्चरमध्ये आपण श्रीधर बळवंत टिळक यांच्याविषयी माहिती पाहिली. सनातनींचा विरोध पत्करून सुद्धा समाजकार्यामध्ये पुढे असणारी व्यक्ती असं आपल्याला त्यांच्याबद्दल पाहायला मिळतं. पूर्णपणे ब्राह्मणवादी विचारसरणीला विरोध करणारी व्यक्ती असं आपल्याला श्रीधर बळवंत टिळकांबद्दल पाहायला मिळतं. यानंतर आपले जे समाजसुधारक आहेत ते म्हणजेच काय आहेत, बाबूराव यादव हे आहेत. बाबूराव यादव यांचा जर जीवन परिचय बघितला तर 1931 मध्ये त्यांचा जन्म आहे. सत्यशोधकांनी ब्राह्मणेतर चळवळीचे ते अग्रणी नेते होते. त्यांचं साप्ताहिक जे होतं गरिबांचे कैवारी, बघा एक महत्त्वाचं त्यांचं त्यांचं संस्थापक होते. साप्ताहिक कोणतं आहे, गरिबांचे कैवारीचे संस्थापक राजश्री शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. शाहू महाराजांशी त्यांचं नातं कशा पद्धतीनं होतं, शाहू महाराजांच्या नात्यातील व्यक्ती होते. सुरुवातीला म्हैसूर संस्थानामध्ये त्यांनी नोकरी केली. स्वामी विवेकानंदांची प्रत्यक्ष भेट, वैचारिक प्रभाव स्वामी विवेकानंदांचा त्यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. शाहू महाराजांनी बेंगलोरहून कोल्हापूरला बोलावून घेतलं त्यांना आणि त्याच्यानंतर शासकीय सेवेमध्ये कोल्हापूरच्या रिसाल्यामध्ये मध्ये होते. डफेदारीच्या हुद्द्यावर त्यांची नियुक्ती झालेली होती. त्याच्यानंतर आपल्याला प्रशासनातील पद असूनही समाजाच्या सुधारणेसाठी त्यांनी प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं. सत्यशोधक विचारांची जडणघडण जर बघितली तर कोल्हापूरला आल्यानंतर सत्यशोधक समाजाच्या प्रभावात ते प्रवेश झाले आणि ब्राह्मणी कर्मकांडांवरती स्पष्ट टीका करायला सुरुवात केली. धार्मिक गुलामगिरी मोडण्याचा संकल्प त्यांनी केलेला पाहायला मिळतो. ऐतिहासिक पहिली श्रावणी 1912 मध्ये, दिनांक 21 ऑगस्ट 1912 मध्ये बाबूराव यादव यांचं घर कोल्हापूरमध्ये. तर सत्यशोधक समाजानुसार कोल्हापुरातील पहिली श्रावणी ब्राह्मण विरहित धार्मिक विधींचा ऐतिहासिक टप्पा. बघा, पहिली श्रावणी कुठं केली गेलेली आहे, कोल्हापूरमध्ये केलेली आहे बाबूराव यादव यांच्या घरामध्ये 21 ऑगस्ट 1912 मध्ये. आणि ब्राह्मण विरहित धार्मिक विधींचा तो ऐतिहासिक टप्पा होता. जाहीर पूजा आणि सामाजिक क्रांतीचा जर विचार केला तर संध्याकाळी जाहीर पूजा, त्याच्यानंतर सहभागी कोण होते, बाबूराव यादव, नानासाहेब मुळीक आणि 150 लोक होती. घोषणा काय होती, गुलामगिरीतून मनाची मुक्तता हो, वैचारिक स्वातंत्र्याचा सार्वजनिक उद्घोष त्याच्यामध्ये केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शाहू सत्यशोधक समाजाची अध्यक्ष पद त्यांच्याकडे आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. सत्यशोधक विचारांचा संघटित प्रचार केलेला पाहायला मिळतो. ग्रामीण शहरी भागात चळवळीचा विस्तार कोणी केलेला आहे तर बाबूराव यादव यांनी केलेला आहे, साहू सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून. अस्पृश्यता निर्मूलनातील भूमिका त्यांनी घेतली. हरिजनांना पितर मानून वडिलांच्या श्राद्धात आमंत्रण दिले. सामाजिक समतेचे जिवंत उदाहरण त्यांनी इथं काय केलेलं आहे, स्पष्ट केलेलं पाहायला मिळतं. परंपरावादी समाजाला जबर धक्का याच्यामुळे मिळालेला आहे. मग हरिजनांना पितर म्हणून त्यांनी वडिलांच्या श्राद्धामध्ये बोलवलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दलित चळवळीतील योगदान, गंगाराम कांबळे यांना हॉटेलसाठी स्वतःची जागा दिली. दलित उद्योजकाला प्रत्यक्ष पाठिंबा दिला. दलित मुक्ती लढ्यात सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला पाहायला मिळतो. डॉक्टर आंबेडकरांशी संबंध जर विचार केला, बाबासाहेबांच्या परदेश गमनासाठी, पुढील सामाजिक लढ्यासाठी वेळोवेळी आर्थिक मदत बाबूराव यादव यांनी केलेली पाहायला मिळते. वैचारिक आणि कृतिशील पाठबळ त्यांनी आंबेडकरांना दिलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर लेखनाचा जर विचार केला तर त्यांनी साप्ताहिक गरिबांचे कैवारी, सामान्य, बघा हे एक महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवू शकता, गरिबांची कैवारी बाबूराव यादव, सामान्य जनतेच्या प्रश्नावर लेखन केलं आणि एक पुस्तिका लिहिली, सावध रहा. समाज प्रबोधनाचे हे मुख्य उद्दिष्ट होतं. समाज प्रबोधनासाठी त्यांनी सावध रहा नावाची एक पुस्तिका लिहिलेली बघायला मिळते. गौरवपूर्ण बिरुदे कोणती होती, सत्यशोधक समाजातील मुलुक मैदान तोफ आणि महाकाली तोफ, असं त्यांना सत्यशोधक समाजातील मुलुक मैदान तोफ आणि महाकाली तोफ म्हणून ओळखलं जायचं. आक्रमक आणि निर्भीड नेतृत्वाची प्रतीक म्हणून ते गौरवले गेलेले आहेत. बघा, ह्या दोन गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवायच्या आहेत. मुलुक मैदान तोफ आणि महाकाली तोफ असं सत्यशोधक समाजातील कोणाला ओळखलं जायचं तर बाबूराव यादव यांना ओळखलं जायचं. त्यांनी सावध राहा ही पुस्तिका लिहिलेली आहे आणि गरिबांचा कैवारी हे साप्ताहिक, याच्यामध्ये त्यांनी सामान्य जनतेचे काय प्रश्न लिहिलेले आहेत आणि समाज प्रबोधनाचं मुख्य कार्य त्याच्यामध्ये केलेलं पाहायला मिळतं. दिनांक 4 जानेवारी 1931 मध्ये त्यांचं निधन झालं. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षाभिमुख जर आपण विचारात घेतलं तर गरिबांची कैवारी हे साप्ताहिक, सावध रहा ही पुस्तिका
कोल्हापुरातील पहिली सत्यशोधक श्रावणी बाबूराव यादव यांच्या घरामध्ये कोल्हापूरमध्ये झालेली पाहायला मिळते. शाहू महाराजांचे विश्वास होते. आंबेडकर चळवळीला आर्थिक समर्थन देण्याचं काम त्यांनी केलं. सत्यशोधक आणि ब्राह्मणी चळवळीचा तोफखाना म्हणून त्यांना ओळखलं गेलेलं आहे. महाकाली तोफ आणि कोणती तर मुलुक मैदान तोफ असं त्यांना काय केलेलं आहे, बिरुद दिलेली पाहायला मिळतात. बघा, हे आपण आता बाबूराव यादव यांच्याबद्दल पाहिलं. पुढल्या लेक्चरमध्ये आपण गजानन विश्वनाथ केतकर यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. थँक्यू.